नमस्कार. माझ्या स्ट्रगल स्टोरी या यूट्यूब चॅनलवर मी पोलीस इन्स्पेक्टर विजया पंधरे तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आपण माझे बरेच मोटिवेशनल व्हिडिओ बघितलेले आहे. माझी स्ट्रगल स्टोरी तुम्ही ऐकलेली आहेत. आज मी माझ्या गावी, तुम्ही बघत आहात की माझ्या पाठीमागे जे तुम्हाला इमारत दिसत आहे ते माझं कॉलेज आहे. इथेच मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. कॉलेजचं ग्राउंडसुद्धा इथे जवळच आहे, कॉलेजलाच लागलेलं. त्यामुळे मी माझी पोलीस भरतीची जी प्रॅक्टिसवर राहायची ते मी याच ग्राउंडवर केलेली आहे. मला त्यावेळेस कुठलेही फिजिकल ट्रेनर नव्हते आणि कुठलाही ट्रॅक सूट नव्हता, कुठलेही शूज नव्हते. बस आपली चप्पल काढायचं आणि ग्राउंडमध्ये धावायचं. फक्त एक माझी मैत्रीण होती, ज्या मैत्रिणीची मोठी बहीण बीपीएड झालेली होती. त्यामुळे तिला थोडं माहीत होतं की फिजिकल कसं करायचं असतं. तर ती मला सांगायची, अशी धाव, तू अशी सलवार सूट घालू नको, तू हाफ पॅन्ट घालून धाव, त्यामुळे तुझ्या धावण्याला स्पीड येऊ शकते, बराच परिणाम होत असतो. परंतु माझं घर इथेच असल्यामुळे आणि सगळ्यांचं लक्ष असल्यामुळे आणि थोडंसं मनात संकुचित भावना असल्यामुळे मी कधीही हाफ पॅन्ट घालून रनिंग केलेली नाही. तर सलवार सूटवर मी रनिंग केलेली आहे. जेव्हा आपण आपल्या घरी ज्या मुली म्हणत असतील की नाही मला ट्रॅक सूटच पाहिजे वगैरे आणि कोणी पालक घेऊन देऊ शकत नाही, तर अशा वेळेस मनात संकोच ठेवू नका किंवा भीती बाळगू नका किंवा न्यूनगंड वाटू देऊ नका की माझ्याकडेच ट्रॅकसूट नाही, सगळ्यांकडे आहे. तर असं काही नाही आहे. फक्त तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे, करण्याची ताकद पाहिजे. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच तुमचा ड्रेस त्यासाठी काहीच म्हणजे अडथळा राहणार नाही. अवेलेबल होत असेल तर फारच चांगलं, पण नसेल होत तर तुम्ही सलवारवर सुद्धा रनिंग करू शकता. खूप साऱ्या विवाहित महिला पोलीस भरतीला येतात, त्या तर बिचाऱ्या काही साडी घालून सुद्धा धावतात. पण कसं साडी सुटली तर खूप प्रॉब्लेम होतो, म्हणून तुम्ही सलवारवर सुद्धा धावलं तरी ठीक आहे. ट्रॅकसूट मिळत असेल तर खूप चांगलं. तुम्हाला जर तुमच्या मनात ध्येय गाठण्याची तयारी असेल तर कपडे तुमच्यासाठी कुठलीच गोष्ट अडथळा आणण्यासारखी नाही आहे. आणि सामाजिक बंधनं असतात. काही ग्रामीण भागातल्या मुली आहेत की त्या रनिंग करताना त्यांना असं वाटतं की आम्ही जर हाफ पॅन्ट वगैरे घातला तर गावातले लोक काय म्हणतील. बरोबर आहे, परंतु त्यांना टीका करायची आहे, करू द्या. माझं घर जवळ होतं, मला सुद्धा अशीच भीती वाटायची की मी जर हाफ पॅन्ट घालून रनिंग केली तर माझ्या मोहल्ल्यातील लोक काय म्हणतील, माझ्या ओळखीचे लोक काय म्हणतील. तर तसाच प्रश्न तुमच्या गावातल्या मुलींच्या मनात येत असेल तर तुम्ही सोबत पॅन्ट घेऊन जायचा आणि जेव्हा आउट ऑफ विलेज तुम्ही रनिंग करता तेव्हा तो तुम्हाला घालता येईल आणि बराच फायदा होतो त्यामध्ये. पण शक्यतोवर तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटत असेल ते घाला. जर तुम्ही सलवार सूटवर प्रॅक्टिस केली आणि जर तुम्हाला ग्राउंडवर प्रत्यक्ष हाफ पॅन्ट घालून जर धावायचं असेल पण तुम्हाला मनात कम्फर्टेबल वाटत नाही की लोक माझ्याकडेच बघत आहे का, माझं पाय दिसत आहेत, कसं आहे काय नाही, तर तुम्ही ते घालू नका. म्हणजे तुमचं पूर्ण लक्ष रनिंगमध्ये असलं पाहिजे, तुमच्या कपड्याकडे नसलं पाहिजे, तर तुम्हाला टार्गेट अचीव करता येईल. तर अशा अनेक अडचणीतून आपल्याला पुढे जायचं असते. कुठेही थांबू नका, कोणत्याही अडचणीला थांबू नका. सतत पुढे जात राहा, पुढे बघत राहा आणि पुढे बघत राहिल्यानंच तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जाणार. नाहीतर मग तुम्ही जर समाजाचा विचार केला, इकॉनॉमिक विचार केला तर तुम्हाला अडचणी येतच राहतील. म्हणून पॉझिटिव्ह विचार करा आणि पुढे जात राहा. जय हिंद.